नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भगवंत क्लासेस मध्ये आपले हार्दिक स्वागत। इयत्ता 10वीच्या प्रॉब्लेम सेट 1 मध्ये क्वेश्चन नंबर 6 आपण पाहत आहोत। सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन मधला पहिला प्रॉब्लेम बघा। 2/x प्लस 2/3y इज इक्वल टू 1/x आणि 3/x प्लस 2/y इज इक्वल टू 0। 2/x plus 2/3y is equal to 1/6 is our equation 1. 3/x plus 2/y is equal to 0 is our equation 2. Substituting m for 1/x and n for 1/y. 1/x साठी आपण m घ्यायचा आहे आणि 1/y साठी n घ्यायचा आहे। बघा मग काय होईल। 2m plus 2/3n is equal to 1/6 पहिले इक्वेशन झालं। कसं काय झालं समजलं का? नाही समजलं का? हे बघा 2x याच्या 1/x पैकी काय घ्यायचं आपल्याला? 1/x is equal to m घ्यायचं आहे। मग 1/x प्लस 1/x ना हे 2 आहे ना, म्हणजेच काय झालं 1/x याच्यातून मायनस केला तर किती राहतील? 2 राहतील ना। हा अरे हे मायनस केलं तर किती राहतील? 2 राहतील ना। हा x गेला, हा x गेला, बरोबर आहे ना। म्हणजेच काय झालं 2m झालं, बरोबर का? हे 2m आले का इथं? आणि 1/y साठी आपण काय घेणार आहे? n घेणार आहे। इथे किती आहे? 2/3y। हा म्हणजेच काय 2/3n इज इक्वल टू 1/6 झालं ना इक्वेशन तयार। समजलं? काही शंका याच्यामध्ये? हा हे इक्वेशन 3 झालं आपलं। हे झालं इक्वेशन 3। आता इक्वेशन 4 तयार करा। इक्वेशन 4 हे बघा 3m प्लस 2n इज इक्वल टू 0 इक्वेशन 4 झालं। समजलं कसं केलं? 1/x साठी आपण काय घेतलंय? 1/x साठी m घेतलाय। हा मग वरती जर 1 असेल तर नुसता m घेतला असता। खाली x आहे ना, x ला काय आहे का मल्टिप्लिकेशन नाही, म्हणजे काय तिथं 1 आहे। याचा अर्थ काय तिथं 1 आहे, बरोबर आहे ना। मग तो 1 घेण्याची गरज आहे का? म्हणून इथं पण घेतला नाही, इथं पण घेतला नाही। आलं लक्षात? इथं 3y मल्टिप्लिकेशन मध्ये 3 मल्टिप्लिकेशन मध्ये इथं म्हणून डिनॉमिनेटरवर 3 घेतले आणि n घेतला। क्लियर आहे का? पुढचं बघा इक्वेशन 3 आणि 4 मिळालं का? आता आपल्याला कुठलं तरी एक व्हेरिएबल कॅन्सल करावं लागणार आहे। कुठलं तरी एक व्हेरिएबल कॅन्सल करायचं तर आपल्याला त्या व्हेरिएबलला तिथपर्यंत न्यावं लागेल, बरोबर आहे ना। मग आता हे व्हेरिएबल तर याचा डिनॉमिनेटर आहे। इक्वेशन 3 ला आपण 6 ने मल्टिप्लाय करणार आहे, इक्वेशन 4 ला आपण 2 ने मल्टिप्लाय करणार आहे। हा असं का करणार आहे? 6 ने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर हा डिनॉमिनेटर आणि हा डिनॉमिनेटर निघून जाणार आहे, बरोबर आहे ना।
मग बघा इक्वेशन 3 ला कशाने मल्टिप्लाय करायचं 6 ने हा मग 6 into bracket 2m plus 2 upon 3 डायरेक्टच करू हा एक स्टेप वाढवण्यापेक्षा 6 multiply 2m plus multiply 6 n राहिला का इथं n multiply 6 is equal to 1 upon 6 multiplying 6 क्लियर आहे का हा इकडे लक्ष द्या हा 6 गेला हा 6 गेला राहिला 3 1 जा 3 3 2 जा 3 2 जा 6 हा मग 6 2 जा किती झाले 12m plus 2 2 जा 4n is equal to 1 हे कितवं इक्वेशन झालं इक्वेशन 5 हा पुढचं इक्वेशन कुठलं आहे इक्वेशन 4 ला कितीने मल्टिप्लाय करायचं ठरलं आपलं 2 ने मग 2 मल्टिप्लाय 3m plus 2 multiply 2n is equal to 0 multiply 2 बरोबर का हा आता 3 2 जा 6m plus 2 2 जा 4n is equal to 0 हे इक्वेशन 6 आहे बरोबर का आता याच्यामध्ये 4n आला याच्यात 4n आला बरोबर आहे ना मग काय करायचं यांचं दोन्ही पण प्लस आहे म्हणजे काय करावं लागेल आपल्याला मायनस करावं लागेल मग कुठल्या इक्वेशन मधून कुठलं इक्वेशन मायनस करायचं तर 6 मधून 5 मायनस करायचं 6 हे जे इक्वेशन आहे ना हे छोटं आहे हे मोठं आहे मग छोटं इक्वेशन मोठ्यामधून मायनस करायचं हा मग subtracting equation 6 from equation किती येते 5 हा subtracting equation 6 from equation 5 हा क्लियर आहे का इथपर्यंत मग इक्वेशन 5 लिहून घेऊ आपण 12m plus 4n is equal to 1 बरोबर का इक्वेशन 5 आणि 6m plus 4n is equal to 0 इक्वेशन 6 हे करायचं मायनस म्हणजे काय होणार हे मायनस होणार हे मायनस होणार हे मायनस होणार बरोबर आहे का हा मग आता करा हे प्लस मायनस झालं कॅन्सल हा एकातून 0 गेला 1 आला हा आणि 12m minus 6m is equal to 6m बरोबर का हा therefore m is equal to 1 upon 6 m ची व्हॅल्यू मिळाली का आपल्याला हा मग ती व्हॅल्यू जी मिळालेली आहे ती कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये टाकावी लागेल आपल्याला मग इक्वेशन 6 मध्ये टाकून घेऊ आपण हा सबस्टिट्यूटिंग in equation 6 m is equal to 1 upon 6 substituting in equation 6 equation 6 मध्ये टाकू 6 multiply 1 upon 6 plus 4n is equal to 0 क्लियर आहे का हे 6 गेले हे 6 गेले 1 plus 4n is equal to 0 आता हा 1 काय होणार हा 1 तिकडे झाला
तिकडे जाणार तर तो काय होणार, प्लसचा मायनस होणार. आणि हा इथं मल्टिप्लिकेशन मध्ये तिकडे जाणार तर तो काय करणार, डिवाइड करणार. बरोबर ना? मग n इज इक्वल टू -1/4 लिहू का डायरेक्ट, चालेल का? हा एक काय झाला, तिकडे गेला मायनस झाला, प्लसचा मायनस झाला. हा इथं मल्टिप्लिकेशन मध्ये हा काय करणार, त्याला डिवाइड करणार. म्हणून n इज इक्वल टू 1/4. n आणि m ची व्हॅल्यू मिळाली का आपल्याला दोन्ही पण? मग आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू काढायची. आता आपण काय घेतलं होतं, m कशासाठी घेतला होता, 1/6 साठी, आणि n कशासाठी घेतला होता, 1/y साठी. बरोबर आहे ना? बघा, m इज इक्वल टू 1/6, m इज इक्वल टू 1/x इज इक्वल टू 1/6. बरोबर का? आणि n इज इक्वल टू 1/y इज इक्वल टू -1/4. याचं काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. हा 6 काय करणार, 1 ला मल्टिप्लाय करणार, x काय करणार, याला मल्टिप्लाय करणार. म्हणजेच काय होणार, x इज इक्वल टू 6 आणि n इज इक्वल टू n नाही, y इज इक्वल टू -4. समजलं कसं केलं, काय आलं, समजलं का? याने काय केलं, याला मल्टिप्लाय केलं, याने याला मल्टिप्लाय केलं. म्हणजे ते असं येणार, 6 इज इक्वल टू x. मग x इज इक्वल टू 6 लिहिलं का, 6 इज इक्वल टू x लिहिलं का, सारखंच आहे. म्हणजे x इज इक्वल टू किती आलं, 6 आलं. आणि y इज इक्वल टू किती आलं, -4 आलं. ओके. क्वेश्चन नंबर 2. 7/2x plus 1 plus 13/y plus 1 is equal to 27. आणि 13/2x plus 1 plus 7/y plus 2 is equal to 33. हे मुद्दाम एका खाली एक लिहिलं मी. नॉमिनेटर बघा, याचा नॉमिनेटर आहे तो याचा नॉमिनेटर, आणि याचा नॉमिनेटर याचा नॉमिनेटर, हे काय झाले, क्रॉस झालेले आहे दोन्ही इक्वेशन मध्ये. आता हे अशा पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे सॉल्व्ह करण्यासाठी. याला आपण 1 नंबर दिला, याला आपण 2 नंबर दिला. पहिल्या इक्वेशन मध्ये 7 आहे 2x/1 चा नॉमिनेटर, आणि y प्लस 2 चा डिनॉमिनेटर पहिल्या इक्वेशन मध्ये 13 आहे. ज्या वेळेस अशा पद्धतीने होतं त्यावेळेस आपण काय करतो, एकदा ऍडिशन करतो, एकदा सबट्रॅक्शन करतो. बरोबर आहे ना? त्याआधी आपल्याला काय करायचं आहे का, याचा जो डिनॉमिनेटर जो आहे दोघांचा, त्याला आपण घालवण्यासाठी काय करणार, m आणि n घेणार. बरोबर ना? मग सबस्टिट्यूटिंग m, substituting m is equal to 1/2x plus 1. बरोबर का? and n is equal to 7/y plus 2. काय केलं आपण, जो डिनॉमिनेटर होता तो पूर्णच्या पूर्ण घेऊन टाकलेला आहे. म्हणजे काय राहिला, फक्त नॉमिनेटर राहिला. नॉमिनेटरला m आणि n ने मल्टिप्लाय करून टाकायचं. आता इथं 7 आहे, 7 2x plus 1 साठी काय घेतलं आपण, m घेतला. म्हणजेच काय होणार, 7m plus 13n is equal to 27. हे इक्वेशन 3 झालं. त्याच्यानंतर दुसरं काय झालं, 13m plus 7n is equal to 33. इक्वेशन 4 झालं. आता बघा, इथं 7 आहे, इकडे आला, n ला कनेक्ट झाला, तो हा 13m हा 13n ला कनेक्ट झाला. म्हणजे काय झालं, क्रॉस झाला. एकदा ऍडिशन करायचं, एकदा सबट्रॅक्शन करायचं.
ऍडिंग इक्वेशन. आता सुरुवातीला ऍडिशन करू. इक्वेशन 3 and 4 बरोबर का. 7m plus 13n is equal to 27 आणि 13m plus 7n is equal to 33. यांची काय करायची, ऍडिशन करायची. काय होणार मग ऍडिशन. 20m plus 20m is equal to 0, 60. किती आला आन्सर. 20m plus 20n. 20m plus 20n is equal to 60. बरोबर आहे ना. हा आता 20 ने डिवाइड करो, 20 ने डिवाइड करो. dividing both the side by 20. हा 20 ने डिवाइड करो, मग काय येणार. m plus n is equal to, याला 20 ने डिवाइड केलं किती येणार. हा 20 ने डिवाइड केल्याच्या नंतर किती येणार. 3. 60 divided by 20. हा 0 गेला, हा 0 गेला. 2 1 2 2 3 6. किती आलं. m plus n is equal to 3 आलं. बरोबर आहे ना. हा याला इक्वेशन किती नंबर द्यायचा. इक्वेशन नंबर 5. बरोबर का. हा झाला इक्वेशन नंबर 5. आता काय करायचं, सबट्रॅक्ट करायचं. काय करायचं, सबट्रॅक्शन करायचं. सबट्रॅक्शन इक्वेशन. कुठलं इक्वेशन सबट्रॅक्ट. इक्वेशन 3 फ्रॉम 4. हा चौथ्यातून तिसरं इक्वेशन काय करायचं, वजा करायचं. मग आता बघा इक्वेशन 4 काय आहे. 13m plus 7n is equal to 33. बरोबर आहे का. आणि 7m plus 13n is equal to 27. तिघांचं साइन काय झालं, मायनस झालं. कारण काय करायचंय, सबट्रॅक्शन करायचं. बरोबर ना. 13 मधून 7 गेले किती उरले, 6m प्लस प्लस मायनस होणार नाही. मायनस 13 मोठा नंबर आहे ना, बिगर नंबर आहे. मग 13 मधून 7 गेले म्हणजेच काय राहिले मग 6n इज इक्वल टू, आणि हे हा स्मॉलर नंबर आहे, हा 33 म्हणजे किती राहिले इथं 6 राहिले, पॉझिटिव्ह नंबर आहे. बरोबर आहे ना. हा आता याला 6 ने डिवाइड करू. हा डिवाइडिंग बाय 6 बोथ द साइड. दोन्ही बाजूला काय करायचं, 6 ने डिवाइड करायचं. म्हणजे m मायनस n इज इक्वल टू 1. हे इक्वेशन किती आलं, 6 आलं. समजलं का. आता इक्वेशन 5 बघा, m प्लस n इज इक्वल टू 3 आणि इक्वेशन 6 m मायनस n इज इक्वल टू 1 झालं. इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, ऍडिशन करायची. हा adding equation 5 and 6. क्लियर का. काय करायचं, ते दोघांची ऍडिशन करायची. मग इक्वेशन 5 काय आहे, हे इथं इक्वेशन 5 कुठे गेलं,
हाँ m plus n is equal to 3, m plus n is equal to 3 इक्वेशन 5 आणि इक्वेशन 6 काय आहे m minus n is equal to 1 इक्वेशन 6 याची काय करायची ऍडिशन n कॅन्सल झाला 3 plus 1 4 झाला m plus m काय 2m झाला हा म्हणजेच m is equal to काय झालं m is equal to 4/2 म्हणजेच काय झालं 2 हा म्हणजेच m is equal to काय झालं 2 क्लियर आहे का इथपर्यंत काही शंका आता ही m is equal to 2 ही व्हॅल्यू आली ना आता आपल्याला n ची व्हॅल्यू काढायची हा मग n ची व्हॅल्यू काढायची तर आपण काय करू इक्वेशन 5 मध्ये n ची व्हॅल्यू टाकून देऊ हा मग बघा substituting m is equal to 2 in equation 5 मध्ये m plus n is equal to 3 इक्वेशन 5 आहे हा याच्यामध्ये कुठली व्हॅल्यू टाकायची m ची व्हॅल्यू म्हणजे काय 2 plus n is equal to 3 हा 2 plus n is equal to 3 आता इथं 2 काय आहे ऍडिशन मध्ये तिकडे जाताना काय करणार तो मायनस करणार म्हणजे n is equal to 3 minus 2 therefore n is equal to 1 आता m ची व्हॅल्यू मिळाली n ची व्हॅल्यू मिळाली काही शंका याच्यामध्ये काहीच नाही हा आता रिसबस्टिट्यूट करायचं आपण इथं सबस्टिट्यूट केलं होतं ना m is equal to 1/2x plus 1 आणि n is equal to 1 upon y plus 2 हा काय करायचं ते रिसबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ m and n हा काय करायचं ते रिसबस्टिट्यूट करायचं काय करायचं रिसबस्टिट्यूट करायचं मग रिसबस्टिट्यूट केल्याच्या नंतर काय येणार बघा m is equal to 1/2x plus 1 is equal to 2 हा बरोबर का हा मग आता याचं काय होणार क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार ना याचं हा याच्या खाली थोडक्यात 1 आहे हा याचा डिनॉमिनेटर काय 2 चा 1 हा 1 मल्टिप्लाय बाय 1 हा आणि 2 मल्टिप्लाय बाय 2x plus 1 हा मग याची व्हॅल्यू कशी होणार therefore 1 is equal to या 1 ने 1 ला मल्टिप्लाय केल्याच्या नंतर 1 येणार हा is equal to तो साइन आणि 2 ने 2 ला मल्टिप्लाय केलं 4x plus 2 ने 1 ला मल्टिप्लाय केलं 2 आलं काय नवीन इक्वेशन हा आता व्हेरिएबल एका बाजूला घेऊ व्हॅल्यू एका बाजूला घेऊ हा मग आता इथं 4x आणि प्लस 2 आहे हे 2 इकडे जाणार हा म्हणजेच काय होणार therefore 4x is equal to 1 minus 2 हा 1 minus 2 बरोबर का हा therefore x is equal to 1/4 आणि मायनसचं साइन -2 आहे प्लस 1 आहे यांचं काय होणार सबट्रॅक्शन वजाबाकी होणार म्हणजे किती उरला 1 उरला तो कसा उरला निगेटिव्ह उरला हा
कारण बिगर नंबरचं साईन द्यायला, मोठ्या नंबरचं चिन्ह देणार त्याला आपण, आणि हा 4 इथं मल्टिप्लिकेशन मध्ये तो त्याला डिवाइड करणार. म्हणजे x इज इक्वल टू काय आलं, -1/4 आलं. x इज इक्वल टू -1/4 आलं का? हा, आता y ची व्हॅल्यू काढू आपण. हा, n इज इक्वल टू 1/y प्लस 2 इज इक्वल टू किती आली होती n ची व्हॅल्यू? n ची व्हॅल्यू 1, बरोबर ना? मग 1 इज इक्वल टू y प्लस 2. कसं काय आलं असं? क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, हा 1 आहे त्याचा डिनॉमिनेटर 1 असणार आहे. या 1 ने 1 ला मल्टिप्लाय केलं म्हणजे इथं आलं 1. हा, आणि ह्या 1 ने याला मल्टिप्लाय केलं, या इक्वेशनला मल्टिप्लाय केलं तर सेम इक्वेशन येणार आहे, कारण एक ने मल्टिप्लाय करतोय आपण. बरोबर आहे का? हा, म्हणजे मग इक्वेशन काय आलं, 1 इज इक्वल टू y प्लस 2. हा, म्हणजेच काय येणार मग, therefore y इज इक्वल टू 1 मायनस 2. बरोबर का? हा इथे ऍडिशन मध्ये इकडे जाताना काय होणार, तो मायनस होणार. झालं ना? आन्सर काय आलं, x आणि y इज इक्वल टू, x ची व्हॅल्यू किती काढली आपण, x ची व्हॅल्यू काढली -1/4 आणि y ची व्हॅल्यू किती काढली, -1. क्लियर आहे का? काही शंका? 148/x plus 2031/y is equal to 527/xy. हे इक्वेशन 1. हा, आणि 231/x plus 148/y is equal to 610 is equal to xy. हे इक्वेशन 2. आता काय करायचं, याचा डिनॉमिनेटर आपल्याला काढून टाकण्यासाठी आपण दोन्ही इक्वेशनला x आणि y ने मल्टिप्लाय करू. Multiplying both the equations by xy, both the sides. हा, क्लियर आहे का? Multiplying both the equation by xy, both the sides. दोन्ही बाजूला xy ने दोन्ही इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं आपल्याला. आता xy ने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर हा x गायब होणार म्हणजे इथं y येणार, आणि हा y गायब होणार म्हणजे इथं x येणार, आणि हा xy गायब होणार. क्लियर आहे का? करून दाखवू का? समजलं का? डायरेक्ट आन्सर लिहितो. 148y plus 231x is equal to 527. हे इक्वेशन 3 झालं. हे इक्वेशन 3 झालं. त्याच्यानंतर 231y plus 148x is equal to 610. हे इक्वेशन 4 झालं. बरोबर का? आता काय करायचं, इक्वेशन 3 आणि 4 चं ऍडिशन करून टाकू आपण. काय करायची? ऍडिशन करून टाकू. लगेच ऍडिशन करून टाकू. किती आला आन्सर बघा. 8 plus 1 9, 4 plus 3 7, 379 plus 379x आणि याचं किती आलं 1137. आता ऍडिशन का केली?
148 इथं y ला मल्टिप्लाय करताय आणि 148 इथं x ला मल्टिप्लाय करताय, म्हणजे काय झालं, क्रॉस झालं. म्हणून एकदा ऍडिशन एकदा सबट्रॅक्शन. क्लिअर आहे ना? ऍडिशन केल्याच्या नंतर आपल्याला आन्सर मिळालं 1137. हा, आता याला 379 ने डिवाइड करून टाकायचं. डिवाइडिंग बोथ द साइड बाय 379. हा, डिवाइडिंग बोथ द साइड बाय 379. हा, आता इकडे लक्ष द्या, हे 379 झाला म्हणजे काय राहणार, y प्लस x इज इक्वल टू 1137. 1137 याचा युनिट नंबर बघा, युनिट नंबर किती आहे, 7. याचा युनिट नंबर बघा किती आहे, 9. आता या नंबरने या नंबरला डिवाइड करायचंय. हा, याचा युनिट नंबर 9 आहे ना, 9 च्या टेबल मध्ये 7 आहे का? 9 3 जा 27, म्हणजे युनिट नंबरला 7 आले का? डेफिनेटली ह्या नंबरला 3 ने डिवाइड होणार. करून पाहतो काय लॉजिक वापरायचं, याचा युनिट नंबर बघायचा, याचा युनिट नंबर बघायचा, या नंबरने याला डिवाइड करायचं आहे ना, याचा जो युनिट नंबर आहे त्याचा टेबल बोलायचा, त्याच्या टेबलच्या युनिट नंबर मध्ये 7 कुठे येतं हे चेक करायचं. डेफिनेटली त्या नंबरने त्याला डिवाइड होणार. म्हणजेच काय, 379 1137 ला 3 ने आन्सर डिवाइड केल्याच्या नंतर 3 आन्सर येणार. हा, हे झालं आपलं इक्वेशन 5. इक्वेशन किती झालं, 5. क्लिअर आहे का? आता काय करायचं, सबट्रॅक्शन करायचं. सबट्रॅक्शन बोथ द, सबट्रॅक्शन कुठे गेलं, सबट्रॅक्शन इक्वेशन. हा, इक्वेशन 3, इक्वेशन 4, इक्वेशन 3 फ्रॉम 4. हा, 4 मधून 3 वजा करायचे. हा, 4 मधून 3 वजा करायचे. हा, मग 4 काय, 4 इक्वेशन मोठं कोणतं आहे, 4. अरे बाळांनो. हा, मग 4 नंबरचं इक्वेशन काय, बोलत चला रे. 231y plus 148x is equal to 16. इज इक्वल टू 610. इक्वेशन 4. हा, आणि इक्वेशन 3 काय आहे, 148y प्लस 231x इज इक्वल टू किती आहे, 527. इक्वेशन 3. याचं काय करायचं, मायनस, म्हणजे ए मायनस ए मायनस ए मायनस सगळे झाले मायनस. बरोबर का? किती आलं बघा, 83y मायनस 83y इज इक्वल टू 83. बरोबर आलं का? 83 ने डिवाइड करा. डिवाइडिंग both the side by 83. हा, y इथं पण y लिहिला आपण, इथे x लिहायचा. y मायनस x इज इक्वल टू 83. हे किती नंबरचं इक्वेशन आलं, 6 नंबरचं. हा, इथं प्लस y इथं मायनस y, 83 ने डिवाइड केलं ना, एक आला इथं. हा, बरोबर का? हा, मग काय करायचं, ऍडिशन करून टाकू त्यांची. प्लस मायनस आलाय ना, एक्स कॅन्सल होऊन जाईल. ऍडिशन ऑफ, ऍडिंग इक्वेशन 5 आणि 6. इक्वेशन 5 and 6 बरोबर का?
मग काय 5 इक्वेशन 5 y प्लस x इज इक्वल टू 3 आणि y मायनस x इज इक्वल टू 1 म्हणजे किती झाले 4 x कॅन्सल 2y म्हणजेच y इज इक्वल टू 4/2 म्हणजेच किती आलं 2 म्हणजेच y इज इक्वल टू किती आले 2 आले बरोबर आहे का y इज इक्वल टू 2 आले का हो हा मग कुठल्या तरी इक्वेशन मध्ये टाकायचं इक्वेशन 5 मध्ये टाकून घेऊ आपण छोटं ऍडिशनचं साइन सबस्टिट्यूटिंग काय y इज इक्वल टू 2 in इक्वेशन 5 बरोबर का इक्वेशन 5 मध्ये टाकायचं मग इक्वेशन 5 काय y प्लस x इज इक्वल टू 3 हे इक्वेशन 5 आहे मग त्याच्यामध्ये y ची व्हॅल्यू 2 प्लस x इज इक्वल टू 3 म्हणजे x इज इक्वल टू 3 मायनस 2 म्हणजे x इज इक्वल टू 1 x आणि y इज इक्वल टू 1 आणि 2 हे तुमचं उत्तर आलं इकडे लक्ष द्या क्वेश्चन नंबर 4 7x मायनस 2y अपॉन xy इज इक्वल टू 5 आणि 8x प्लस 7y अपॉन xy इज इक्वल टू 15 याला आपण देऊ इक्वेशन 1 आणि याला देऊ इक्वेशन 2 इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 क्लियर आहे का आता हे जे इक्वेशन आहे एक नंबरचं 7x मायनस 2y अपॉन xy म्हणजेच हे xy काय करताय 7x ला पण डिवाइड करताय आणि मायनस 2y ला पण डिवाइड करताय बरोबर आहे का असं हा असंच आहे ना मग आपण जर समजा असं लिहिलं 7x अपॉन xy मायनस 2y अपॉन xy इज इक्वल टू y असं जर लिहिलं तर काय अडचण काही नाही ना नक्की हा मग अशा पद्धतीने लिहिलं आपण अशा पद्धतीने लिहिल्याच्या नंतर काय होईल हा x कॅन्सल हा x कॅन्सल हा y कॅन्सल हा y कॅन्सल म्हणजेच काय होणार 7y मायनस 2x इज इक्वल टू 5 बरोबर का हे इक्वेशन 3 करू आपण याला काय नाव देऊ इक्वेशन 3 सेम कंडिशन आपण इक्वेशन 2 ची जर केली 8x अपॉन xy प्लस 7y अपॉन किती आहे xy असं केलं तर काय होणार आहे x गेला y गेला y गेला इज इक्वल टू किती आहे 15 therefore 8 upon y plus 7 upon x is equal to 15 is our equation 4 हा आता इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 करता m आणि n नी व्हॅल्यू देऊ आपण काय करू m आणि n व्हॅल्यू घेऊ मग सबस्टिट्यूटिंग m is equal to 1 upon x and n is equal to 1 upon y हा 1 upon y साठी n घेऊ आणि 1 upon x साठी m घेऊ म्हणजेच काय होणार बघा इक्वेशन 3 कसं होणार 7n plus 2m is equal to 5 आणि 8n plus 7m is equal to 15 बरोबर का याला पुढचा नंबर द्या याला देऊ आपण इक्वेशन 5 आणि याला देऊ इक्वेशन 6 5 आणि 6 मिळाले का आपल्याला हा
आता एक लक्षात घ्या, इथं 2 आहे, इथं 7 आहे. मग काय करायचं माहितीये का आपल्याला, इथं मायनसचं साईन आहे वाटतं ना, हे काय मायनसचं साईन आहे, हा ही साईन चेंज करावं लागेल, मायनस. बरोबर ना, हे मायनसचं साईन आहे ना, 3चे 5 केले आणि 4चे 6 केले ना आपण, हा म्हणजे मायनसचं साईन. आता इथं -2m आणि +7m, बरोबर आहे ना, म्हणजे कोणत्याही कंडिशन मध्ये आपण जर बघितलं तर m कॅन्सल होतं, बरोबर ना, mच कॅन्सल होऊ शकतो कारण त्याला मायनसचं साईन आहे. मग m ला जर कॅन्सल करायचं तर मग इथं 2 आहे आणि इथं 7 आहे. मग काय करायचं, इक्वेशन 5 ला काय करायचं, 7 ने मल्टिप्लाय करायचं आणि इक्वेशन 6 ला काय करायचं, 2 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे आन्सर काय येणार, दोघांचं सारखं येणार, बरोबर ना. मग लिहून घ्या, काय लिहून घ्यायचं, मल्टिप्लाइंग इक्वेशन 5 by 7 and equation 6 and इक्वेशन 6 by 2. हा, आता काही शंका, याला 2 नेच का करायचं आणि याला 7 नेच का करायचं, समजलं का. याच्या ज्या व्हॅल्यू आहे ना, याच्या व्हॅल्यूने याला मल्टिप्लाय केलं, याच्या व्हॅल्यूने याला मल्टिप्लाय केलं, क्लिअर आहे ना. हा, मग आता याला कितीने मल्टिप्लाय करायचं, 5 ला 7 ने, म्हणजेच काय येणार, 7 मल्टिप्लाय बाय 7 म्हणजे किती झाले, 49n minus 14m is equal to 35. हे इक्वेशन 7 आहे, क्लिअर आहे का. हा, याला कितीने मल्टिप्लाय करायचंय, 6 ला 2 ने, हा हा, मग 8n, 8 चे किती झाले, 16n plus 14m is equal to 30. हे इक्वेशन 8 झालं. समजलं काय केलं आपण, हा, याची करायची ऍडिशन, काय करायची, ऍडिशन करायची. हा, मग हे किती झाले, 65 is equal to मायनस प्लस कॅन्सल झाले, n is equal to, याची करायची ऍडिशन, याचे झाले 5 आणि 6, 65. n is equal to 65, n is equal to 65n. हा, आता डिवाइड बोथ द साइड बाय 65. डिवाइड बोथ द साइड बाय 65. किती उत्तर आहे ना, 0. 65 divided by 65, 0 उत्तर आहे ना. Therefore n is equal to 1. किती आन्सर आहे ना, 1 आहे ना. 65 1 द 65, 0 नाही आहे ना. हा, पुढचं काय, आता n ला काय करायचं, n ची व्हॅल्यू आपण एखाद्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करू. कुठल्या इक्वेशन मध्ये करायची, 6 मध्ये करायची का, याच्याच पुढे लिहितो मी. सबस्टिट्यूटिंग इक्वेशन 6. हा, इक्वेशन 6 मध्ये काय करू, सबस्टिट्यूट करू. हा, इक्वेशन 6 काय आहे, 8n plus 7m is equal to 15. क्लिअर आहे का. हे काय आहे, इक्वेशन 6. याच्यामध्ये कोणाची व्हॅल्यू पुट करायची, n ची. 8 multiply 1 plus 7m is equal to 15. म्हणजेच 8. आता इथे 8 काय ऍडिशन मध्ये, तिकडे जाताना काय होणार, ते 8 इथे ऍडिशन मध्ये, तिकडे जाताना मायनस होणार. 7m is equal to 15 minus 8. हा, मग m is equal to 7/7. बरोबर का.
म्हणजेच काय m इज इक्वल टू 1. बघा आता n ची व्हॅल्यू पण 1 आली, m ची व्हॅल्यू पण 1 आली. काही शंका आहे का याच्यामध्ये? नाही. नक्की ना? मग आता काय करायचं? सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू m आणि n. m आणि n ची व्हॅल्यू काय करायची? रिसबस्टिट्यूट करायची. Resubstituting the value of m and n. m आणि n ची व्हॅल्यू काय करायची? रिसबस्टिट्यूट करायची. m आणि n ची व्हॅल्यू काय घेतली होती आपण? 1/x आणि 1/y. बरोबर आहे ना? मग m इज इक्वल टू 1/x इज इक्वल टू 1 आणि n इज इक्वल टू 1/y इज इक्वल टू 1. बरोबर का? म्हणजेच काय झालं? क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल ना आता. याच्या खाली 1 आहे, याच्या खाली 1 आहे. डिनॉमिनेटर कायम असतो, 1 असतो. या 1 ने याला मल्टिप्लाय केलं म्हणजेच काय? 1 इज इक्वल टू x आणि 1 इज इक्वल टू y. म्हणजेच काय? therefore x इज इक्वल टू 1 and y इज इक्वल टू 1. म्हणजे x आणि y इज इक्वल टू 1 1. हे झालं तुमचं आन्सर. क्वेश्चन नंबर 6 त्याच्यातलं 5वं उदाहरण. 1/2 into bracket 3x plus 4y plus 1/5 into bracket 2x minus 3y is equal to 1/4. याला आपण इक्वेशन 1 देऊ आणि 5/3x plus 4y minus 2/5 बरोबर लिहिले का? हे 5 एक्स्ट्राचे लिहिले. हे 5 एक्स्ट्राचे लिहिले. खाली नाहीये काही. 2/2x minus 3y is equal to 3/2. याला इक्वेशन 2 देऊ. ओके, क्लियर आहे का इथपर्यंत? समजलं का? आता आपण काय करू माहितीये का? 3x plus 4y आणि 2x minus 3y याच्यासाठी काय घेऊ? m आणि n घेऊ. m आणि n सबस्टिट्यूटिंग m is equal to 1/3x plus 4y and n is equal to 1/2x minus 3y. बरोबर का? आता याचे 2x minus 3y जाणार, त्याच्या जागी n येणार आणि याचे 3x minus 4y जाणार आणि त्याच्या जागी m येणार. बरोबर आहे ना? मग पहिल्या इक्वेशनचं कसं सिच्युएशन होणार बघा. हे पहिलं इक्वेशन आहे ना. पहिल्या इक्वेशनचं काय होणार? m/2 हे गेलं ना प्लस n/5 इज इक्वल टू 1/4. हे झालं इक्वेशन 3. आणि दुसरं इक्वेशन आहे त्याची काय सिच्युएशन होणार? 5m आता वरतीच आहे ना, m नॉमिनेटर आहे ना. 5m minus 2m is equal to 3/2. हे इक्वेशन 4 होणार. बरोबर का?
त्याला मायनसचं साईन आहे बरं का, सुरुवातीपासून आपण घेतलंच नाही. इज इक्वल टू इथं मायनस आहे म्हणजे इथं पण मायनस आहे. बरोबर का. आता हे 2 हे 5 आणि हे 4, आता यांना जर गायब करायचं असेल तर काय करावं लागेल, काय एकाच कुठल्या तरी संख्येने एकाच कुठल्या तरी नंबरने त्याला मल्टिप्लाय करावं लागेल. बरोबर आहे ना. ओके, मग काय करायचं, 2 5 4 याचं काय करायचं, आपण एलसीएम काढून घेऊ. एलसीएम काढलं, एलसीएम काढायचं म्हणजे काय करायचं, यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 2 5 आणि 4 बरोबर. 2 1 जा 2, 5 तसंच आहे, 2 2 जा 4, 2 5 1 आणि 5 1 जा 5 म्हणजे किती झाले, 5 2 जा 10, 10 2 जा 20. किती आन्सर आला, 20. मग काय करायचं, आता याला 20 ने मल्टिप्लाय करून घ्यायचं. मल्टिप्लाइंग बोथ द साइड बाय 20. आणि इथं 2 आहे, मग याच्या 2 जाण्यासाठी याच्या पण बोथ द साइडला 2 ने मल्टिप्लाय करू. इकडे लक्ष द्या, याला पण 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. हा म्हणजेच काय, मल्टिप्लाइंग इक्वेशन 3 by 20 and इक्वेशन 4 by 2. समजलं का इथपर्यंत. आता याला 20 ने मल्टिप्लाय करायचं आहे ना. इकडे लक्ष द्या, 20 m/2 plus 20 n/5 is equal to 20 1/4. बरोबर का. हा, मग 2 1 जा 2, 2 1 जा 2 0 तसाच म्हणजे किती झाले 10m. 5 1 जा 5, 5 4 जा 20 म्हणजे प्लस 4n इज इक्वल टू 4 1 जा 4, 4 5 जा 20. बरोबर का. हे इक्वेशन किती आलं, मग हे इक्वेशन 5 आलं. हा, इक्वेशन 5 आलं. आणि हे जे इक्वेशन आहे याला 2 ने मल्टिप्लाय करायचं ठरलं आपण. हा, हे पुसू का इकडचं, समजलं का आता काय प्रकार झाला तो. आता हे इक्वेशन 5 आलं का. हा, इक्वेशन 5 आला. आता इक्वेशन 4 जे आहे याला 2 ने मल्टिप्लाय करायचं. इथं सरळ सरळ मल्टिप्लाय होणार म्हणजे किती होणार, 10m मायनस 2 2 जा 4n इज इक्वल टू, हे 2 जाणार निघून -3. हा, आणि हे इक्वेशन 6 होणार. समजलं का. आता हे प्लस आहे हे मायनस आहे, दोघांची काय होणार, ऍडिशन होणार. दोघांची ऍडिशन करून घेऊ. प्लस मायनस म्हणजे इथे किती येणार, 2 येणार इज इक्वल टू, हे 2 कॅन्सल होणार आणि हे 20m येणार. ऍडिंग बोथ द इक्वेशन 5 and 6 असं लिहून घ्या त्याच्या खाली. ऍडिंग बोथ द इक्वेशन 5 and 6 म्हणजेच काय झालं, therefore m is equal to 2/20 बरोबर ना, is equal to 1/10. therefore m is equal to 1/10. m ची व्हॅल्यू किती आली, 1/10 आली. आता ही m ची व्हॅल्यू काय करू आपण, इक्वेशन 5 मध्ये पुट करू. इक्वेशन 5 मध्ये पुट करू. put the value in equation 5.
इक्वेशन 5 मध्ये पुट करू. इक्वेशन 5 काय आहे? 10m प्लस 4n इज इक्वल टू 5 असंच आहे ना Oh. इक्वेशन 5. Five. हा मग 1/10 प्लस 4n इज इक्वल टू 5. 10 गेले 10 गेले 1 प्लस 4n इज इक्वल टू 5. हा 4n इज इक्वल टू 5 मायनस 1 म्हणजे n इज इक्वल टू 4/4 म्हणजे n इज इक्वल टू 1. n ची व्हॅल्यू किती आली? 1 आली. n ची व्हॅल्यू One. 1 आली. बरोबर आहे का? Oh. मग आता ते रिसबस्टिट्यूट करायचं. रिसबस्टिट्यूट करावं लागेल. आता दोघांची व्हॅल्यू मिळाली ना. रिसबस्टिट्यूटिंग m and n, resubstituting the value And that. m and n. बरोबर का? m आणि n ची व्हॅल्यू काय करायची? रिसबस्टिट्यूट करायची. मग m ची व्हॅल्यू काय आहे? m इज इक्वल टू काय घेतलं होतं आपण? कुठे गेला? 1/3x प्लस 4y इज इक्वल टू 1/10. म्हणजे याचं काय आलं? तिकडे लक्ष द्या. 1/3x प्लस 4y याची व्हॅल्यू काय आली? 1/10 आली. बरोबर आहे ना? हा आणि n ची व्हॅल्यू काय आली? n इज इक्वल टू 1/n ची व्हॅल्यू काय घेतली होती आपण? n ची व्हॅल्यू 1/2x मायनस 3y इज इक्वल टू 1. बरोबर का? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. याचं इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर काय होणार? 3x प्लस 4y इज इक्वल टू 10. हा म्हणजे 10 इज इक्वल टू हे होणार. तर आपण उलट करून घेतलं. हा आणि याचं मल्टिप्लिकेशन काय होणार? 2x मायनस 3y इज इक्वल टू 1. बरोबर का? दोन इक्वेशन मिळाले. याला आपण नंबर देऊ 7, याला नंबर देऊ 8. याची व्हॅल्यू -3, याची व्हॅल्यू +4 आहे. मग 7 ला आपण 3 ने मल्टिप्लाय करू आणि 8 ला आपण 4 ने मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय इक्वेशन 7 बाय 3 and इक्वेशन 8 बाय 4. क्लियर आहे का? याला कितीने मल्टिप्लाय करायचं? 3 ने. 3 3 जा 9x प्लस 12y इज इक्वल टू 30. याला इक्वेशन 9 आणि याला कितीने मल्टिप्लाय करायचं? 4 ने. म्हणजे काय? 4x मायनस 12y इज इक्वल टू 4. हे झालं इक्वेशन 10. ओके, क्लियर आहे का इथपर्यंत? आता याची ऍडिशन करू. ऍडिशन केल्याच्या नंतर मायनस मायनस कॅन्सल झाले. इज इक्वल टू 30. x इज इक्वल टू 34/17. x इज इक्वल टू 2. x ची व्हॅल्यू मिळालेली आहे. x ची व्हॅल्यू मिळाली. आता y ची व्हॅल्यू काढायची. आता ही x ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 7 मध्ये पुट करू. इक्वेशन 7 put the value
इन इक्वेशन 7 मध्ये पुट करू. 3x plus 4y is equal to 10 आणि 3 multiply 2 plus 4y is equal to 10. म्हणजेच काय 4y is equal to 10 minus 6. y is equal to 4 upon 4. म्हणजेच y ची व्हॅल्यू काय आली y is equal to 1. x ची व्हॅल्यू आली 2 आणि y ची व्हॅल्यू आली 1.